नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही सुद्धा YouTube आणि Facebook वरती पाहिलेल्या असतील, परंतु लाडक्या बहिणींनो, या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही, या सर्व अफवा आहेत। तुम्ही याच्यावरती विश्वास सुद्धा ठेवायचा नाही। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची आणि जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। या तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु 26 लाख बहिणींच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाहीत। या 26 लाख बहिणींना या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता आज तुमच्या खात्यामध्ये येणार नाही। तुम्हाला व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी हे सांगत आहे, बघा सर्व लाडक्या बहिणींना सांगत आहे, आज पैसे येणार नाहीत। कारण राज्य सरकारकडून तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। त्या तारखेपासून तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहेत। त्यासोबत रक्षाबंधनची ओवाळणी किती हजार रुपयांची मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा YouTube आणि Facebook वरती रोजचे रोज बातम्या पाहत असाल, त्या बातम्यांमध्ये एकच गोष्ट सांगितली जाते की आज या जिल्ह्यांमध्ये पैसे आले, उद्या या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले नाहीत। आणि अशा बातम्या पाहून तुमच्या मनामध्ये निराशा सुद्धा पसरत असते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सत्य माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब सुद्धा करायचं आहे। आता आपण थेट आपल्या मेन मुद्द्याकडे सुद्धा वळूयात। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होणार होता, परंतु जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या मागे भरपूर कामे तयार झालेली होती। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार झालेला नव्हता। त्यामुळे 5 जुलै पासून जून हप्ता विस्तार करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली होती, परंतु फक्त 5 जुलै रोजी काही बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता आलेला होता। त्यानंतर कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तार सुद्धा झालेला नव्हता। बघा आता जुलै महिना संपत आला तरी पण अजून कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही, म्हणजेच फक्त 5 जुलैला पैसे आले। आता 25 ते 26 दिवस उलटून सुद्धा गेलेले आहेत, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। त्यामुळे राज्य सरकारकडून काल निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तर तो निर्णय म्हणजे उशीर झाल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। त्यासोबत सर्व लाडक्या बहिणींचा सण येत आहे, त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना या तिन्ही भावांकडून ओवाळणी सुद्धा देण्यात येणार आहे। तर ही ओवाळणी किती हजार रुपयांची असणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ही ओवाळणी मिळणार आहे आणि तुम्हाला या 2 हप्त्यांचे पैसे सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या दोन्ही हप्त्यांसाठी 7000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हा निधी थेट बहिणींच्या खात्यामध्ये या तारखेपासून विस्तार करायला सुरुवात सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजेच एकंदरीत जून हप्त्याची आणि जुलै हप्त्याची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे। या तारखेपासून सर्व बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, काल कोणालाही पैसे मिळाले नाहीत, आज कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। तुम्हाला कधीपासून हे पैसे मिळणार आहेत याची माहिती तुम्हाला सुद्धा पाहायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला तारीख सांगणार आहे, कोणत्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे, कोणत्या बहिणी 26 लाख बहिणींमध्ये आहेत याची संपूर्ण माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये बघून घेऊया। तर बघा लाडकी बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार भरपूर शासकीय बहिणींनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून या लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता। भरपूर पुरुषांनी सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा अर्ज नकली बनावट कागदपत्रे तयार करून
अर्ज केलेला होता त्यांनी पण आतापर्यंत लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून 11 हप्त्यांचे पैसे घेतलेले आहेत, परंतु त्यांना आता याच्या पुढे हप्ते मिळणार नाहीत, त्यांचे हप्ते बंद सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही खरोखर लाडक्या बहिणी असाल म्हणजेच तुम्ही नियमांमध्ये बसत असाल, पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण हे जी छाननी करण्यात आलेली होती तर ही छाननी फक्त पात्र बहिणींची करण्यात आलेली नव्हती, तर सरसकट सर्व लाडक्या बहिणींची छाननी सुद्धा करण्यात आलेली होती। तर या छाननीमधून भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। तर बघा कोणत्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत, कोणत्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। त्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात, बँकांची यादी बघून घेऊयात आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येतील, कोणत्या तारखेपासून निधी वितरणास सुरुवात होणार आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल, पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। आता आपण कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल त्यांना पैसे मिळतील, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। यासोबतच लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या घरामधील 2 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्या बहिणींना सुद्धा पैसे मिळणार नाहीत, तुमच्या घरामधील फक्त 2च महिलांना या योजनेचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। त्यासोबत जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते तिसरी पात्रता उत्पन्नाची आहे। बघा तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। त्यासोबत चौथी पात्रता म्हणजे ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, सरकारी पेन्शनधारक असतील, सरकारी किंवा खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार असतील किंवा सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत असतील, 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल अशा बहिणींना अपात्र करण्यात येईल। परंतु ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील अशाच बहिणींना हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। आता आपण जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक तुमचा जिल्हा आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर जिल्हा असेल तर तुमची प्रतीक्षा संपेल, तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येणार आहेत, परंतु लाडक्या बहिणींचा सण जवळ येत आहे त्यामुळे या तिन्ही भावांकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची ओवाळणी मिळणार आहे। तर ही ओवाळणी किती हजार रुपयांची असेल? बघा मागच्या वर्षामध्ये लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांची ओवाळणी देण्यात आलेली होती, यावेळेस 3,000 रुपयांची ओवाळणी देण्यात आलेली आहे, परंतु ही ओवाळणी कशा पद्धतीने मिळणार आहे म्हणजेच जसा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्याचप्रमाणे ओवाळणी जमा होईल का याच्यासाठी काही कामे करावी लागतील ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झाले, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील, परवा दिवशी जमा होतील अशा पद्धतीच्या अफवांवरती तुम्ही सुद्धा विश्वास ठेवू नका, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे, त्या तारखेपासून पैसे सुद्धा मिळणार आहेत। बघा यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम सुद्धा निर्माण झालेला आहे। भरपूर लाडक्या बहिणी आमच्याकडे विचारपूस सुद्धा करत होते, तर त्या सर्व लाडक्या बहिणींना उत्तर म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे 1 मिनिट सुद्धा हा व्हिडिओ इकडे तिकडे होऊ न देता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजेल, तुमची कसली फसवणूक होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये या तारखेपासून ते या तारखेपर्यंत पैसे सुद्धा जमा होतील, तर ती तारीख तुम्हाला सुद्धा सांगणार आहे, परंतु लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा तुमचे आधार कार्ड अपडेट केलेलं असावं, आधार कार्डची केवायसी केलेली असावी, बँक खात्याची केवायसी केलेली असावी, तरच तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहेत। बघा काल तुम्ही सुद्धा बातम्या पाहिलेल्या असतील, आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली होती, ती बातमी तुम्ही सुद्धा पाहिलेली असेल। बघा ती बातमी म्हणजे या लाडकी बहीण योजनेमधून 26 लाख बहिणींचे अर्ज बाद सुद्धा
करण्यात आलेले आहे। तर या 26 लाख बहिणींमध्ये काही बहिणी खरोखर पात्रतेमध्ये बसत होत्या, तरी पण त्यांचे अर्ज अपात्र झाल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले आहेत। बघा, जर तुम्ही पात्र असेल तरी पण तुमचा अर्ज अपात्र झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी एक काम करायचं आहे, त्यानंतर परत एकदा तुमचा अर्ज पात्र सुद्धा करण्यात येणार आहे। बघा, ही छाननी सर्वात मोठी छाननी आहे, परंतु आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता 2 ते 3 ते 4 महिन्यांवरती महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा आलेले आहेत, त्यामुळे अजून बहिणींची छाननी होणार नाही। म्हणजे या ज्या 26 लाख बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत, या बहिणींना सुद्धा पुढचे 2 ते 3 महिने पैसे मिळतील, जेणेकरून सरकारला सुद्धा वोटिंग बँकेच्या माध्यमातून वोटिंग सुद्धा मिळणार आहे। बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही बहिणींनी काळजी करू नका, तुम्हाला 3 महिने अशाच पद्धतीने सुरळीत लाभ होईल, परत त्याच्यानंतर एकदा छाननी होईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण थेट आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा, कोणत्या तारखेपासून तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे, ओवाळणीचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे मिळतील त्याची संपूर्ण माहिती अगदी एका मिनिटामध्ये देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींनो, आता रक्षाबंधन सण जवळ येत आहे। बघा, पुढच्या आठवड्यामध्ये हा सण आलेला आहे, त्यामुळे दिलेल्या माहितीनुसार, म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रक्षाबंधनच्या अगोदर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होणार आहेत। बघा, पुढच्या काही दिवसांमध्ये, म्हणजेच या जुलै महिन्यामध्ये पैसे येणार नाहीत, ऑगस्ट महिन्यामध्ये हे पैसे सुद्धा जमा होणार आहेत, कारण लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, लाडक्या बहिणींमध्ये निराशा पसरलेली आहे। लाडक्या बहिणींना वाटत आहे की लाडकी बहीण योजना बंद झाली, त्यामुळे लाडक्या बहिणी सकाळपासून बँकेमध्ये उभ्या सुद्धा राहिलेल्या आहेत। तर त्या सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे की कोणत्याही लाडक्या बहिणींनी बँकेमध्ये जायचं नाही, कारण वरून पैसे सोडण्यात आलेले नाहीत, त्यामुळे लाडक्या बहिणींनी बँकेमध्ये सुद्धा जायचं नाही। बघा लाडक्या बहिणींनो, लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, तुमचा रक्षाबंधन सण 100% गोडच होणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, कारण लाडक्या बहिणींना निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतील। निवडणुका झाल्यानंतर परत एकदा अर्जांची छाननी सुरू होईल अशा पद्धतीने माहिती सुद्धा समोर आलेली आहे। परंतु ज्या बहिणी नियमांचं पालन करत नसतील, नियमांमध्ये बसत नसतील, अशा बहिणींना खटाखट अपात्र करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा, हा आकडा 26 लाखांच्या पुढे जाऊ शकतो, म्हणजे सरासरी 50 लाखांपर्यंत बहिणींचे अर्ज अपात्र होऊ शकतात। 50 लाख बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात येऊ शकतात। बघा, 2,52,00,000 बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत, त्यापैकी सरासरी 50 ते 52 लाख बहिणी अपात्र ठरतील। 2 कोटी बहिणींना पुढच्या वर्षांमध्ये, म्हणजे जे उर्वरित 4 वर्षे राहिलेले आहेत, त्या 4 वर्षांमध्ये सुद्धा पैसे मिळणार आहेत। बघा, सर्व माहिती मुद्देसूद दिली। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि गरज असेल त्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवायचा आहे।